आज मी तुमच्यासोबत माझं न्यू इयरिंग्स कलेक्शन जे आहे ना ते शेअर करणार आहे. ते एक एक करून तुम्हाला दाखवते. हा झुमका आहे आणि किती सुंदर आहे बघा. त्याचा कलरच मला खूप आवडला आणि माझी एक साडी आहे आणि ड्रेस देखील आहे या कलरचा. ड्रेस थोडासा डिफरंट कलरचा आहे, पण साडी एकदम एक्झॅक्ट याच कलरची आहे आणि छान असा झुमका आहे. तर हा मी 50 रुपयाला घेतलेला आहे. आधी हे 100-100ला मिळायचे, पण आता स्वस्त झालेत, 50ला मिळतात. तर छान वाटतंय बघा. हे मी आता रिसेंटली दिवाळीतच घेतलेले आहेत. खूप सुंदर असे याचं डिझाईन आहे आणि कलरही माझ्या एका ड्रेसला मॅचिंग होतं. मी दिवाळीला घातलंही होतं भाऊबीजेच्या वेळेस. खाली जे मोती आहेत ना ते तर खूप सुंदर वाटतात. कलरही खूप छान आहे हा. तर असे हे घेतले. तर हे 30 रुपयाला एक आणि 50ला 2 असे भेटलेले आहेत. तर 2च घेतले होते. किती सुंदर डिझाईन आहे पहायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी वेटलेस आहेत. खूप कमी वजन आहे. मी याच्या आधी घेतले, तुम्हाला ते पण दाखवते. इतके जड होते. आता पण हे असे आलेत की याला वजन पण खूप कमी आहे. सेम याच पॅटर्नमध्ये हे आहेत बघा व्हाईटवाले. हे पण वेट अगदी ह्याचं कमी आहे आणि कुठल्याही ड्रेसवर आपल्या व्हाईट वगैरे मॅच होऊ शकतात. छान आहेत. डिझाईन सुंदर आहे. असेच ब्लॅक पण आहेत सेम कलर. ब्लॅक आणि व्हाईट मी दोन्ही घेतले, कारण की होतात ना मग आपल्या दुसऱ्या कुठल्या ड्रेसवर वगैरे असे. ब्लॅक पण सुंदर वाटतात बघा. आणि कसं होतं ना, आपण जेव्हा असं कुर्ती वगैरे घालतो त्यावर असे घातले की खूप सुंदर दिसतात. साडीवर पण दिसतात, पण त्यापेक्षा जास्त कुर्ती वगैरे घातले त्याच्यावर असे छान वाटतात इयरिंग्स. तुम्हाला म्हटलं ना आधी घेतलेले ते असे हेवी होते बघा. हे पण डिझाईन सुंदर आहे, पण हे जे आहे ना मागे हे असं अडकवायचं मला आवडत नाही. आता याचं कसं आहे की मागे डायरेक्ट इकडे स्क्रू लावायला, तर तसं मला आवडतं. म्हणजे ते कानाला असं चिटकून राहतं आणि हे जे आहे ना ते खाली येतं असं आणि कानाच्या जवळ तर फक्त ही तारच दिसते आणि याने खूप खाली कान येतात असं मला वाटतं. कानाचं जे होल आहेत ते मोठे होतात त्या आणि हेवी पण खूप आहेत, हे जड आहेत आणि हे 50ला एक मी घेतले होते. तर यामध्ये पण डिझाईन सुंदर आहे, फक्त हे वरचं जे आहे ना त्याचाच प्रॉब्लेम आहे थोडा. त्याच्यातच असे आलेत आता जे की खूप सुंदर आहेत, वेटलेस पण आहेत आणि त्याला असं मागे लगेच स्क्रू पण आहे, कानाला चिटकून राहतात. तर आता याच्यात मी 2 कलर घेतलेत. हे बघा, हा एक घेतला आहे. प्रत्येकाला खाली असे मोती आहेत जे खूप सुंदर वाटतात लटकन. हे वजन खूप आहे याला, त्यामुळे मी जास्त घालत नाही फारसं. तर हे झाले. त्यानंतर मी हे घेतलेत बघा. खूप मोठे आहेत हे डायमंड्सचे. घातल्यानंतर खूप सुंदर वाटतात पण. शरारा वगैरे घातला किंवा अशी हेवी साडी घातली ना तर त्याच्यावर पण खूप सुंदर वाटतात. आणि पूर्ण डायमंड आहे. किती सुंदर दिसते बघा. थोडंसं हेवी आहे, पण ओकेजनली आपल्याला चालून जातं असे. नेक्स्ट हे एका नेकलेसवरचे आहेत. हे बघा, एक नेकलेस घेतला होता त्याच्यासोबत आले, पण खूप सुंदर वाटतात. असंच पण आपण घातले ना तरी हे खूप छान वाटतात. ह्यासोबत जो नेकलेस आला आहे तो खूप हेवी आहे, खूप जास्त मोठा आहे, त्यामुळे आपण असंच पण हे घालू शकतो कानातले फक्त. आणि हे साडीवर वगैरे खूप सुंदर वाटतात. नेकलेससोबत तर अजून छान दिसतात, पण असं पण आपण घालू शकतो. हे बघा. तर हे होते माझे न्यू इयरिंग्स कलेक्शन. मी जुने जे आहेत ते तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेत व्लॉग्समध्ये आणि तुम्ही पाहिले असतील मी वेअर केलेले. पण हे जे रिसेंटली घेतले ते म्हटलं एकदा तुमच्यासोबत शेअर करावं. तर तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.